8 मार्च 1608 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या महिलांनी सामूहिकपणे मोठी ऐतिहासिक अशी निदर्शने केली। त्यांनी कामाचे तास कमी करणे, सुरक्षितता इत्यादी मागण्या केल्या। जगाच्या इतिहासात अशा प्रकारे स्त्रियांनी संघटित होऊन केलेला हा पहिला मोठा संघर्ष मानला जातो आणि त्यामुळे 1910 पासून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला। आज आपण पाहतो की स्त्री ही प्रगतीपथावर आहे, अनेक कार्यक्षेत्रामध्ये तिचा गौरव सुद्धा होत आहे, तरी सुद्धा आज आपल्या स्त्रियांपुढे अनेक समस्या सुद्धा निर्माण झालेल्या आहेत। त्या समस्या जर आपल्याला दूर करायच्या असतील तर आपण नक्कीच आपले कार्यक्षेत्र हे वाढवले पाहिजे। आजच्या युगात अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःमध्ये बदल करण्यास शिकले पाहिजे आणि अशाच स्वरूपाचा बदल आपल्यामध्ये घडवून आणण्यासाठी आज या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी आपला महिला मेळावा आयोजित केलेला आहे। आज ती कितीही मोठ्या पदावर कार्यरत असली तरी सुद्धा तिची कुटुंब ही सर्वात मोठी जबाबदारी असते आणि मग आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रमुख पाहुण्या माझे कुटुंब व माझी जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। तरी आपण सर्वांनी या विचाराच्या मेजवानीचा आनंद घ्यायचा आहे आणि आपल्या स्वतःमध्ये आजपासून बदल करून आजच्या या महिला दिनाचा खरा सार्थ म्हणजे साजरा केला असं आपण करायचं आहे। एवढंच मी अल्पसं प्रास्ताविक करून मी या ठिकाणी थांबते आणि पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते व थांबते। धन्यवाद। यानंतर मंचावरील पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते माझ्या सहकारी शिक्षिका सौ मध्यबाई यांना। नमस्कार। सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई, बहीण, पत्नी तसेच लेकीच्या भूमिका साकारणाऱ्या सर्व तमाम महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देते। यानंतर मंचावरील मान्यवरांचा मी परिचय करून देत आहे। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुमारी वैशाली जितेश चापशी। त्यांचे शिक्षण कम्प्युटर सायन्समध्ये पॉलिटेक्निक झालेलं आहे। 3D ॲनिमेशन आणि कम्प्युटर ग्राफिक्स मध्ये कोर्स केलेला आहे। लातूर आणि मुंबई येथे 15 वर्ष संशोधन आणि निधी व्यवस्थापन, इक्विटी, कमोडिटी आणि हवामान खात्यात कार्य केलेलं आहे। अमेरिकेतील शॅममध्ये 2 वर्ष विक्री, विपणन आणि व्यवसाय विकास संशोधन यामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे। सामाजिक कार्याबद्दल बोलायचं असेल तर रेणापूर तालुक्यात असणाऱ्या बावचिया गावातील शेतातल्या भटक्या कुत्र्यासाठी बचाव, निवारा आणि पुनर्वसन केंद्र चालवतात। त्या पर्यावरणाला मदत करण्यासाठी सामाजिक जागृती निर्माण करण्याच्या दिशेने त्या कार्य करतात आणि आपल्या श्री केशवराज संकुलाच्या स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह जितेशजी चापशी यांच्या त्या कन्या आहेत। यांचे स्वागत विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सुनीता सूर्यवंशीबाई यांना मी विनंती करते की त्यांनी ताईंचा यथोचित सत्कार करावा। वैशालीताईंचा इथे सत्कार होत आहे। विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सुनीता सूर्यवंशीबाई करत आहेत। तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर सौ अर्चना बालाजी कोंबडे 1998 ते 2009 या काळात मुंबईतून MBBS पदवी प्राप्त केलेली आहे। त्या बालरोग तज्ञ आहेत। 12 वर्षापासून स्वतःच्या खाजगी सेटअपमध्ये सल्लागार बालरोग तज्ञ म्हणून सराव करत आहेत। अनेक सामाजिक कार्यामध्ये भाग घेतला आहे। 2017 मध्ये IMA महिला शाखेच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे। कोविड लसीकरण केंद्रात 3 महिने स्वेच्छेने काम केलेले आहे। त्यांचे स्वागत मी वैशालीताईंना विनंती करते की त्यांनी अर्चनाताईंचा यथोचित सत्कार करावा।
अतिशय मन मिळावं आणि त्या उत्तम गृहिणी आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सौ बखरे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आणि विशेष म्हणजे बाईंचा आज वाढदिवस पण आहे. सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. परिचयाचे काम थांबते. चांगल्या ज्ञानातून चांगल्या विचारांचा उगम होतो. एक चांगला विचार हा चांगल्या हेतूकडे नेतो. चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो. चांगल्या कृतीमुळे चांगली सवय लागते आणि चांगल्या सवयीमुळे एक चांगला स्वभाव बनतो. चांगल्या स्वभावामुळे साध्यही प्राप्त होते व साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद आणि सुख मिळते. म्हणजेच एक चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा चांगल्या विचारांची शिदोरी आपल्यासाठी घेऊन आलेल्या आजच्या प्रमुख अतिथी डॉक्टर सौ अर्चनाताई यांना मी विनंती करते की त्यांनी मला मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम की जमलेल्या सर्व महिला शिक्षक वर्ग, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा वैशालीताई आणि ज्येष्ठ शिक्षिका सूर्यवंशी मॅडम आणि इतर कर्मचारी शाळेचे इथे उपस्थित असलेले त्यांना सगळ्यांना माझ्यातर्फे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला आज खरं तर मला भाषण करायला आवडत नाही म्हणून मी ते काढायला सांगितलं. पण मला समोरासमोर बोलायला आवडतं. माझं जे काही नॉलेज आहे ते शेअर करायला आवडतं आणि तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर त्याचं उत्तर द्यायला आवडतं. म्हणून मी तुमच्या अगदी समोर आलेली आहे आणि तुम्ही मला असं खूप मोठ्या डॉक्टर आहेत त्यांना आपण कसं बोलायचं कसं त्यांच्याशी कम्युनिकेट करायचं असं विचार करू नका. अगदी फ्रेंडली मला तुम्हाला सल्लाही द्यायचा आहे आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील त्याचं मला उत्तरही द्यायचं आहे. मला आज विषय दिलेला आहे की माझं कुटुंब आणि आरोग्य. कुटुंब म्हटलं की कुटुंबातल्या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या महिलांकडेच येतात, त्याच्यात काही शंकाच नाही. आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या घरातले सगळे जे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांची काळजी घेतो, आपल्या नवऱ्याची काळजी घेतो, मुलांची काळजी घेतो, सगळ्यांची काळजी घेतो. पण सगळ्यांची काळजी घेता घेता आपण हे विसरतो की आपलंही काही आरोग्य आहे, आपल्यालाही स्वतःला काही वेळ दिला पाहिजे. तर मी सगळ्या कुटुंबाची तर तुम्ही काळजी कशी घ्यायला पाहिजे हे मी सांगेलच. त्यासोबत स्पेशली मी जास्त वेळ तुम्हाला स्वतःला काय काळजी घ्यायला पाहिजे हे सांगेल. आरोग्य म्हटलं की सगळ्यात अगोदर काय येतं? स्वच्छता. स्वच्छता कशी करायची ह्याच्याबद्दल जास्त बोलायची काही जास्त गरज नाही मला असं वाटायला लागले. कारण आपण कोविडच्या काळामध्ये न्यूजवरती, मोबाईलवरती, व्हॉट्सअपवर ते सगळं आजकाल खूप ऐकून सगळ्यांना जवळपास त्याच्याबद्दल माहिती झालेलीच आहे. कोविडमध्ये ते जे काही शिकलो, स्वच्छता काय केली पाहिजे हे फक्त आपण इथून पुढेही ते सुरू ठेवलं पाहिजे. एक जोक म्हणून सांगते. असा एक व्हॉट्सअपवरती जोक होता
की एक महिला विचारते तिच्या मैत्रिणीला की माझा नवरा बाहेरून कामावरून आल्यानंतर मी त्याला हात धुवायला लावते, हात सॅनिटाईज करायला लावते, आंघोळ करायला लावते, कपडे धुते, सगळं स्वच्छ करूनच जेवायला देते, मग याच्यानंतरही अजून मी काही काळजी घेतली पाहिजे का? विशेष म्हणजे वाफ घ्यायला सांगते. तर मैत्रीण म्हणते की फक्त सगळं करते तू, गरम पाण्याच्या टिपामध्ये उकळून घ्यायचं बाकी आहे. जस्ट एक जोक होता, पण जोक आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे बऱ्यापैकी शिकलेलोच आहोत. महत्वाचं आहे की आपला आहार. आपण या आत्ताच्या काळामध्ये आहाराकडे खूप दुर्लक्ष देत आहोत. फॅशनच्या ह्याच्यामध्ये ओघामध्ये आपण आहाराकडे खूप दुर्लक्ष करत आहोत. हे मला आवर्जून सांगायचं इथे. आजकाल फॅशन अशी झाली आहे की प्रत्येकाला असं वाटतं की वीकेंड आल्यानंतर आपण बाहेर खायला जायला पाहिजे. मुलं म्हणतात मम्मी आज संडे आहे, आपण बाहेरचं काहीतरी खाल्लं पाहिजे. मम्मीला वाटतं, प्रत्येकच्या बायकोला वाटतं नवऱ्याने आज वीकेंडला कुठेतरी बाहेर खायला घेऊन जायला पाहिजे. पण ह्या अशा ज्या फॅशन आपण एकमेकांकडे बघून म्हणा किंवा दुसरे जातात म्हणून आपण पण केलं पाहिजे, दुसरे करतात म्हणून आपण पण केलं पाहिजे, याच्यामध्ये असं नाही वाटत का तुम्हाला की आपण कुठेतरी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय? आपण बाहेर जाऊन काय खातो? कोणी खाल्लंय का बाहेर जाऊन साधी भाजी, मेथीची भाजी आणि भाकरी कोणी खातं का? आपण बाहेर गेल्यानंतर मुलं काय ऑफर करतात? वडापाव पाहिजे, समोसा पाहिजे, पिझ्झा पाहिजे. पण हा विचार कधी केलाय का? समोसा, पिझ्झा किंवा वडापाव याच्यामध्ये जास्तीत जास्त कुठल्या घटकाचं प्रमाण असतं? जास्तीत जास्त याच्यामध्ये मैदा हा कार्बोहायड्रेट आहे, त्याच्यामध्ये पौष्टिक प्रकार कुठलाच नाहीये. ते रिफाईंड फ्लोअर असतं, म्हणजे गव्हाचं पासूनच बनवलेलं असतं, पण ते अगदी चाळून फक्त त्याच्यातलं फ्लोअर बाहेरला काढलेलं असतं. त्याचा चोथा बाजूला जातो. चोथ्यामध्ये जे फायबर पाहिजे आपल्या शरीरामध्ये, कार्बोहायड्रेटमध्ये जे फायबर आहे तेच आपल्याला आवश्यक असतं, ते बाजूला निघालेलं असतं. त्याच्यामध्ये जे काही विटॅमिन्स आहेत, प्रोटीन्स आहेत ते बाजूला निघालेले असतात. आणि फ्लोअर म्हणजे फक्त मैदामध्ये जो असतो तो फक्त एक रिफाईंड फ्लोअर असतो. त्याच्यामध्ये टोटली मॅक्झिमम कार्बोहायड्रेट असतं, जे की आपल्या शरीराला खूप घातक असतं. दुसरं काय असतं? आपण जे बाहेर खातो त्याच्यामध्ये ऑइल, चीज, बटर. त्यामुळे हे पदार्थ आपण खूप आजकाल खाऊ लागलोय. आता तर झोमॅटो, स्विगी घरी पण आणून द्यायला लागले, त्याच्यामुळे याचं प्रमाण खूप वाढलंय. तर हे तुम्ही लक्षात घ्या की याच्यावर आपल्याला खूप लवकरात लवकर कंट्रोल करणं आपल्यासाठी. आपण तरी ठीक आहे, आपण आता 40-50च्या वयामध्ये आहोत, पण आतापासून जर आपल्या मुलांनी हे खाल्लं तर त्यांच्या 50-60 वर्षापर्यंत ते कसे जगतील, ते कसे राहतील, त्यांचं शरीर कसं होईल, त्यांच्या शरीरात काय आजार उद्भवू शकतात, ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. ह्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष देऊन या गोष्टी टाळा. थोडक्यात आणि एकदम सोप्या पद्धतीने मी सांगते सगळ्यांसाठी आहाराची एक पद्धत कशी लक्षात ठेवायची. त्याला ट्रॅफिक सिग्नल मेथड म्हणतात. आम्ही लहान मुलांमध्ये ही मेथड यूज करतो. याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवा, ग्रीन लाईट मध्ये आपण काय करतो? ग्रीन लाईट आला म्हणजे आपण इकडे तिकडे न पाहता सरळ पुढे निघून जातो ट्रॅफिकला. तसं ग्रीन लाईट सिग्नलच्या घटकामध्ये त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये येणारे जे 8 घटक आहेत ते आहेत भाज्या. कुठलीही भाजी, फळभाजी असो, पालेभाजी असो, कुठलीही भाजी असो, प्रत्येक प्रकारचं फळ याचा समावेश होतो. हे तुम्ही अनलिमिटेड खा, जास्तीत जास्त खा. आणि त्याच्यात बिलकुल विचार करू नका की मी हे फळ जास्त खाल्लं तर काय होईल का, किंवा ही भाजी जास्त खाल्ली तर काय होईल का. तर तसं हे ग्रीन सिग्नल सारखं आहे. आपल्या आहारामध्ये भाज्या आणि फळांचा वापर आपण अनलिमिटेड करू शकतो. दुसरा घटक येतो तो म्हणजे आपण विचार करून खाल्लं पाहिजे, त्याच्यावर कंट्रोल घेऊन खाल्लं पाहिजे. तो म्हणजे ऑरेंज कलर सिग्नल याच्यामध्ये घटक येतात. ते आहे आपल्या भाकरी, चपाती, ते धान्यापासून जे बनवलेले पदार्थ आहेत किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ आहेत. कोणी मांसाहारी असेल तर चिकन, मटन, अंडी, हे पदार्थ हे दुसऱ्या घटकामध्ये येतात. तुम्ही हे खाल्ले पाहिजे, हे शरीरालाही जरुरी आहेत, पण एक लिमिटमध्ये खाल्लं पाहिजे. जसं की भाकरी तुमच्या समजा शरीराला तुमच्या त्या वयाला जर एक भाकरी एका वेळेला सफिशियंट असेल तर तुम्ही तेवढीच खाल्ली पाहिजे.
तुम्ही एकाच्या ठिकाणी 2 भाकरी खात असाल किंवा 2 चपाती खात असाल तर त्याच्याने तुमचं ओव्हरवेट होऊ शकतं, तुमचं कमी वयामध्ये तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो, हायपरटेन्शन होऊ शकतं किंवा तुम्हाला वाटतं तुमच्या मुलाचं वजन आवश्यकतेपेक्षा जास्त आहे, तर त्यावेळेस तुम्ही तिथे कंट्रोल करणं गरज असतं ह्या घटकामध्ये. तिसरा लास्ट घटक येतो तो म्हणजे रेड सिग्नल. त्याच्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे जे बाहेर आपण जाऊन खातो, मैदा, चीज, बटर, ऑइली, फ्राईड पदार्थ, हे सगळे टोटली अवॉइड करा, तर तुमचं आरोग्य व्यवस्थित राहू शकतं, तुमचं शरीर व्यवस्थित राहू शकतं. तर हे फक्त तुम्ही आहाराच्या बाबतीत लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मला महत्त्वाचं सांगायचं आहे की आपल्या शरीराला आवश्यक काय आहे. व्यायाम सगळ्यांना जरुरी आहे, लहान मोठे वयस्कर असं काही त्याच्यात काहीच फरक नाही. मी लहान आहे मला गरज नाही असं नाही. आजकाल आपण मोबाईल, TV याच्यामध्ये मुलांनीही काय व्यायाम केला हे विसरून जातो. मुलांनाही सवय कमी झालेली आहे. मोबाईल आणि TV पुढे बसल्यामुळे त्यांना आपण बाहेर खेळायला जायला पाहिजे, बाहेरचे गेम खेळले पाहिजे, सायकलिंग केलं पाहिजे, रनिंग केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता या 2 वर्षात तर शाळाही बंद असल्यामुळे त्यांना शाळेतूनही कुठलाच शारीरिक व्यायाम भेटलेला नाही आहे. त्यामुळे आपला शारीरिक व्यायामही फार जरुरीचा असतो. आपलं आरोग्य जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर शारीरिक व्यायामाची पण तेवढीच गरज आहे जेवढी आहाराची गरज आहे. तर तुम्ही मुलांना कमीत कमी दिवसातून 1 तास तरी बाहेर खेळू द्या, जे त्याला आवडते ते खेळू द्या, सायकलिंग करू द्या, रनिंग करू द्या किंवा बाहेरच्या 4 मुलांसोबत त्याला जे काही खेळायचं बाहेरचं गेम, आउटडोर गेम ते खेळू द्या, पण कमीत कमी 1 तास मुलांनी खेळलं पाहिजे. आणि तुम्हीही स्वतः, तुम्हाला सकाळी मुलांचे डबे करायचे, नवऱ्याचा डबा करून द्यायचा, याच्या घाईमध्ये जर समजा स्वतः तुम्ही व्यायाम करू शकत नसाल, तुम्ही संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल रात्री जेवल्यानंतर कमीत कमी अर्धा तास फक्त वॉकिंग तरी करा. तुम्ही योगाच केला पाहिजे, त्यासाठी क्लासेस लावला पाहिजे किंवा तुम्ही झुंबालाच गेलं पाहिजे, एरोबिक्स केलं पाहिजे असं जरुरी नाही आहे. तुम्ही साधं वॉकिंग करा, रस्त्यावर करा, कुठल्या क्रीडा संकुलवर करा किंवा मैदानी ह्याच्यावर करा, पण तुम्ही कमीत कमी दिवसाला अर्धा तास वॉकिंग करणं फार जरुरीचं आहे. याच्याने आपल्याला गुडघा, मणके किंवा पाठीचा त्रास हे कमी होतो. व्यायाम केल्याने शारीरिक त्रास तर कमी होतोच होतो, त्याबरोबर तुमचं काही स्ट्रेस असेल, तुम्हाला काही टेन्शन असेल, घरगुती टेन्शन असेल तर तेही थोडंसं दूर होतं. तुम्ही करून पहा. तर ठरवा आज की मी आजपासून, आज आपला दिवस आहे, आज आपला दिवस आहे म्हणजे आज आपले सगळे लाड करतात त्याच्यासाठी दिवस नाही आहे. आज आपल्याला स्वतःसाठी काहीतरी ठरवायचं आहे की हां, मी आजपासून मी माझ्या आरोग्याची काळजी घेईन, मी माझ्या आहारावर लक्ष ठेवेन, मी माझ्यासाठी व्यायाम काही ना काही सुरू करेन, असं आज ठरवा तुम्ही. आणि जर करत नसाल तर इथून सुरू करा. आणि जर आधीपासूनच तुम्ही करत असाल तर स्वतःचंच कौतुक करून घ्या, काही हरकत नाही. हे लहान मुलं किंवा हे सगळ्यांसाठीच मी सांगितलं ह्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या. याच्यानंतर मला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे महिलांविषयी. मी तुम्हाला जसं आधी म्हटलंच आहे की आपण घरातल्या सगळ्या मेंबर्सची काळजी घेतो, मुलांची काळजी घेतो. असं होतं ना बऱ्याचदा की आपण सकाळपासून स्वतःचे केस पण विंचरलेले नसतात, कारण आपल्याला मुलांना आवडून देणे, पुरुषांना आवडून देणे, स्वयंपाक करणे, घरातले कामं करणे, याच्यामध्ये कधी कधी दिवसभरात स्वतःचे केस विंचरायचे सुद्धा आपण विसरून जातो. म्हणजे आपण याचा अर्थ की आपण स्वतःकडे लक्ष कमी देतो, पण असं करायला नाही पाहिजे. उलट महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यायची गरज आहे, कारण त्यांना बाकी इतर महिलांमध्ये जे अवयव असतात सगळ्यांसाठी कॉमन अवयव सोडून आपल्याकडे गर्भाशय आहे, योनी मार्ग आहे, बाकी ह्या अवयवांची पण काळजी घेणं फार जरुरीचं असतं. कारण या गोष्टीची आपण नाही काळजी घेतली तर त्याच्या पुढे उद्भवणारे जे आजार असतात वयामध्ये, कॅन्सर आहे किंवा इन्फेक्शन आहे, अंगावरून पांढरा बदल जाणे, लाल बदल जाणे, हे जे प्रकार आहेत, पाळीमध्ये त्रास होणे, हे त्रास आपल्याला सहन करायचे असतात. म्हणून महिलांनी जास्त स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं जरुरीचं आहे. तर मला हे सांगायचं की या वयामध्ये तुमचा मूल जेव्हा मोठे होतात, मुलं मोठे होतात, शाळेत जायला लागतात, तुम्हाला 2 मुलं झालेली असतात, तुमचं कदाचित भ्रूणनियोजनाचं ऑपरेशनही झालेलं असतं, त्यानंतर आपल्याला आपल्या जे महिलांच्या अवयवांची जे आहेत, जे स्पेशल अवयव आपल्या बॉडीमध्ये आहेत, त्याची काळजी घेण्यासाठी मी थोडक्यात तुम्हाला सांगते ती कशी घ्यायची. आपण
महिन्याला पाळी येते का हे लक्षात ठेवणं जरुरीचं आहे. समजा तुम्हाला महिन्याला पाळी येत नाहीये किंवा आली तर खूप अंगावरचं कमी जातंय किंवा खूप जास्त जातंय किंवा अधूनमधून तुमचं खूप पोट दुखतंय, असं कुठलाही त्रास होत असेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांना दाखवून घ्या. अशा खूप शिकलेल्या महिलाही आम्ही पाहिलेल्या आहेत की त्या त्रास सहन करतात, 6-6 महिने सहन करतात, अंगावरचं खूप चाललं तरी लाजून सांगत नाही. आणि जेव्हा त्या 6 महिन्यांनी आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना दुसऱ्या गटाचा किंवा तिसऱ्या गटाचा कॅन्सर किंवा खूप इन्फेक्शन जिथे की पिशवी काढायची वेळ येते, असे काहीतरी आजार निदानास येतात आणि त्यावेळेला खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं जरुरीचं आहे. दुसरं पाळीशिवाय दुसरा त्रास म्हणजे तुम्ही समजा अंगावरचा पदर जातोय किंवा खालच्या अंगाला खाज येते किंवा लाल पदर जातोय, मध्येच पाळी गेल्यानंतर मध्येच कुठेतरी लाल डाग लागलाय, असाही काही त्रास असेल तर तुम्ही स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरकडे म्हणा किंवा तुमच्या जवळच्या डॉक्टरकडे जाऊन तुम्ही त्याबद्दल तपासणी करून वेळेच्या वेळी तपासणी करणं फार जरुरीचं असतं. आपल्या शरीरातून महिन्याला रक्तस्राव होण्यामुळे आपल्या शरीराला हिमोग्लोबिन जे आयर्न, लोह आणि व्हिटॅमिन्सची इतर रांपेक्षा जास्त गरज असते. त्यामुळे समजा तुम्हाला चक्कर येत असेल, अशक्तपणा वाटत असेल, तुमचे डोळे पेन दिसत असतील, नखं पेन दिसत असतील तर तुम्ही त्याही वेळेला तुमचं ब्लड चेक करून तुमचं हिमोग्लोबिन नॉर्मल आहे का नाही याची तपासणी करणं वेळेच्या वेळेला जरुरी असतं. आणि तसं असेल तर त्यानुसार तुम्हाला जे काही ट्रीटमेंट असेल किंवा आहारातील बदल असेल, जसं की तुम्हाला लोहयुक्त पदार्थ, मूळ शेंगदाणे, पालेभाज्या, फळं याचा समावेश आपल्या आहारात करण्यासाठी या गोष्टीची काळजी घेणे जरुरीचे आहे. याच्या व्यतिरिक्त मानसिक तणाव, स्त्रिया म्हटलं की मानसिक तणाव असणारच, त्याच्यात काही वादच नाही. तणाव सगळ्यांनाच असतो, पण त्यातल्या आपल्या स्त्री जातीचा स्वभाव थोडा असा असतो की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन लवकर येतं. तर तुम्हाला जर मानसिक तणाव असेल, शारीरिक तणावापेक्षा मानसिक तणाव असेल, जसं शारीरिक आजार आपण लगेच डॉक्टरांना जाऊन सांगतो की मला हे त्रास होतोय आणि असं असं होत आहे, डॉक्टर तपासतात, लगेच त्याचं निदान होतं आणि इलाज सुरू होतो. मानसिक आजार हे लपवले जातात. बऱ्याचदा स्त्रिया लाजून किंवा स्वतःला बरेच मानसिक आजार तर असे आहेत की स्वतःला कळत नाही. पण समजा तुम्हाला वाटतंय की मला खूप लवकर टेन्शन येतंय, मला दडदड होते, मला रात्री झोप येत नाही, मला जेवण जात नाही, असे छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला होत असतील तर तुम्ही आधी घरच्या लोकांशी शेअर करा. घरचे लोक त्याला जर सिरियसली घेत असतील तर चांगली गोष्ट आहे. समजा घरचे लोक कोऑपरेट करत नसतील तर तुम्ही स्वतःहून डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांशी शेअर करा. डॉक्टर तुम्हाला सांगणार नाही की नाही तुम्ही आजार लगेच सांगितलं म्हणजे डॉक्टर म्हणणार नाही की नाही तुम्हाला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, तुमचा मानसिक आजार आहे किंवा तुम्ही वेडे झालात, असं तुम्हाला कुणी म्हणणार नाही. हा खरंच आजार आहे का नॉर्मल आहे, नॉर्मली असं होऊ शकतं हे पण तुम्हाला डॉक्टर सांगतील. आणि त्यांना वाटलं की कुठल्या तरी आजाराची सुरुवात आहे किंवा हे लक्षण आहे तरीही तुम्हाला ते समजावून सांगतील, त्याच्यावर आवश्यक उपचार करतील. त्यामुळे मानसिक आजारही शेअर करायला शिका. तुमच्या मैत्रिणीशी शेअर करा, जवळच्या नातेवाईकाशी शेअर करा, तुमच्या आईला सांगा, बहिणींना सांगा. पण मानसिक आजार आजकाल लपवले गेल्यामुळे त्याचा परिणाम खूप वाईट होऊ लागलाय. तुम्ही कोविडमध्ये बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल, XYZ आत्महत्या केली, XYZ इकडे हे केलं, इकडे ते केलं. हे जे प्रकार आहेत हे आपण आपले मानसिक आजार किंवा मानसिक तणाव लपवल्यामुळे होऊ शकतात. त्यामुळे जसं शारीरिक आजार महत्त्वाचा आहे तसंच मानसिक आजारही मानसिक आरोग्यही आपलं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य, आपलं शारीरिक आरोग्य जर व्यवस्थित ठेवलं तर तुम्ही तुमच्या कुटुंबालाही व्यवस्थित ठेवू शकाल, तुम्ही कुटुंब व्यवस्थित चालवू शकाल आणि तुमच्या मुलांना तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन करू शकाल. त्यामुळे लक्षात ठेवा, हा आज आपला दिवस आहे, आज माझा दिवस आहे. आज मी माझ्या आरोग्यापासून सुरुवात करेन आणि मग मी माझ्या कुटुंबाची काळजी घेईन. मी आधी स्वतःचा आहार बघेन, मी आधी स्वतःचा सगळ्या आरोग्याची काळजी घेईन, मगच मी बाकीच्या घरातल्या व्यक्तींची काळजी घेईन. हे तुम्ही आज ठरवा आणि असंच सुरू ठेवा. आणि हे असं केलात तर नक्कीच तुम्हाला पुढे कुठल्याही अडचणी येणार नाही किंवा तुम्ही वेळोवेळी सांगितलेल्या गोष्टीची काळजी घेतलात तर खूप मोठ्या आजाराला तुम्हाला फेस करावं लागणार नाही ही मला खात्री आहे. एवढंच मला सांगायचं होतं.
या व्यतिरिक्त जर समजा कोणाला काही विचारायचं असेल तर मी म्हणते की मॅडम तुम्ही त्यांना चीट्स प्रोव्हाइड करा. कोणाचे काही प्रश्न असेल तर मी मॅडमचं बोलणं झाल्यानंतर त्याची उत्तरं नक्कीच देईन. धन्यवाद. हे मॅडम सगळ्यांनी बोलवलं, शाळेने मला इथे बोलवलं, तुमच्यासमोर मला माझं नॉलेज शेअर करण्याचा मला आज अधिकार दिला, मला तो चान्स दिला, त्याबद्दल मी या शाळेचे मुख्याध्यापक सरांची आणि सगळ्या शिक्षक वर्गाची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर वैयक्तिक गीत सादर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते माझ्या सहकारी शिक्षिका सौ पाटील मॅडम यांना. आदरणीय व्यासपीठावरील विराजमान सर्व भगिनी आणि इथे जमलेल्या सर्व मैत्रिणींनो, तुम्हाला आज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बाईंनी आत्ताच तुम्हाला सांगितले की तुम्हाला जे अधिकार आहेत, तुम्ही स्त्री म्हणून स्वतःकडे कधी बघत नाही, पण एक लक्षात घ्या, जगाला याची पर्वा नाही आहे. आपल्या घरातलेही जे काही ओळखत नाही, स्त्रिया ह्या परोपकारी असतात आणि आपले अधिकार हे आपल्याला मिळवायचे असतात. त्यासाठीच मी तुमच्या समोर एक गीत सादर करणार आहे.
चंडी तो है सबको निभाना पड़ेगा, नारी शक्ति का अवतार है, अधिकार पाना पड़ेगा, सारे रिश्ते का संसार है, सब में निभाना पड़ेगा। धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ वैशालीताई यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप आप सबको नमस्ते. मैं मराठी में भाषण नहीं दे सकती, भाषण नहीं एक्चुअली मराठी में बात नहीं कर सकती नॉर्मली, तो हिंदी में चलेगा ना. सो मेरा नाम वैशाली है एंड आज मुझे महिला दिन के निमित्त यहाँ बुलाया है. मैं टोटली डिफरेंट बैकग्राउंड से हूँ. ऑब्वियसली आज डॉक्टर मैम थे हमारे साथ, उन्होंने आपको मेरा कुटुंब मेरा आरोग्य इस बारे में बताया. मैं आपको मेरा कुटुंब मेरी जवाबदारी, क्या जवाबदारी होती है एक महिला की घर के अंदर, उसके बारे में थोड़ा बहुत बोलूँगी. पर उसके पहले मुझे आप लोगों से कुछ स्पिरिचुअल रिलेटेड बात करनी है. जैसे दो टाइप की एनर्जीज होती है हमारे लाइफ में या बॉडी में. एक होती है फेमिनाइन एनर्जी, दूसरी होती है मैस्कुलाइन एनर्जी. सो आजकल सब ऐसे बोलते हैं कि आदमी जो होता है उसके अंदर मैस्कुलाइन एनर्जी होती है और जो लेडीज होती है या वुमेन होती है उसके अंदर फेमिनाइन एनर्जी होती है. तो ये जो चीज़ है जो आपको बताई गई है ये सच नहीं है. ये एक्चुअली एक औरत के अंदर भी मैस्कुलाइन एनर्जी होती है और फेमिनाइन एनर्जी होती है. वो आपको डिसाइड करना है कि आपको कौन सी एक्टिवेट कब करनी है. और इवन एक मैन के अंदर भी ये दोनों एनर्जीज होती है. लेकिन हमारा जो ये सोसाइटी है उसने ये बताया हुआ है कि एक आदमी जो होता है उसने उसकी फेमिनाइन साइड दिखानी नहीं है, क्योंकि अगर वो उसकी फेमिनाइन साइड दिखाएगा तो लोग उस पर हंसेंगे या उसे बोलेंगे कि अरे तू किस तरह का, मतलब यू नो व्हाट काइंड ऑफ अ मैन यू आर. सो ये जो चीज़ है इसके बारे में मैं बहुत विस्तार से थोड़ा बहुत बोलूँगी इस बारे में कि ये तो कन्विंस हो गया कि हमने एक आदमी को ये बता दिया कि भाई आपके अंदर फेमिनाइन एनर्जी नहीं है. लेकिन एज अ वुमन हमको ये किसी को कन्विंस करने नहीं देना है कि हमारे अंदर एक मैस्कुलाइन एनर्जी नहीं है. ठीक है, फेमिनाइन तो है, आप सब करते हैं. फेमिनाइन एनर्जी की मैं जब बात करूँ, आपके अंदर सेंसिटिविटी है, इमोशंस है, आप घर चलाती हैं, आप बच्चे पैदा करती है, आप हर कोई चीज़ करती है जो एक औरत को करनी चाहिए. सबसे ज़्यादा क्या होता है कि कुटुंब चलाना, उसको चलाते रहना, संस्कार देना घर के अंदर, ये सब काम आपको ये बताया गया है कि ये सिर्फ आपका काम है. पर ये आपको कभी कोई ये नहीं बताता कि भाई चलो ये सब तो फेमिनाइन एनर्जी हो गई, मैस्कुलाइन एनर्जी का क्या? आपके अंदर जो मैस्कुलाइन एनर्जी क्या आपको ये बताया भी जाता है कि आप उसको एक्टिवेट कर सकते हैं? आपको ये बताया हुआ है कि आपके अंदर वो है ही नहीं. सो आज हम ये बात करते हैं कि लड़की घर की लक्ष्मी होनी चाहिए, लड़की घर की सरस्वती होनी चाहिए, लेकिन लड़की घर की शक्ति होनी चाहिए ये बहुत लास्ट में बताते हैं. क्योंकि वो घर में क्या है, जैसे आप सब यहाँ बैठे हैं, आपको आपकी बेटियाँ हैं सबकी, और शायद ये जो छोटी छोटी बैठी हैं यहाँ पे सब, आप सब क्या करते हैं, जैसे ही वो थोड़ी सी शानी हो जाती है, होशियार हो जाती है, आप क्या बोलते हैं, चला आता स्वयं शिका, ऐसा आप बोलते हैं. लेकिन क्या भी आप कभी आपने उसको ये बोला है कि चल अभी सेल्फ डिफेंस की क्लास में जा? आप कभी नहीं बोलते हो उसको ये. क्यों? क्योंकि आज हमको ये बताया हुआ है ना कि उसके अंदर तो शक्ति है ही नहीं. उसका काम है खाली घर चलाओ और खाना पकाओ, और जब खुद का डिफेंस करने का टाइम आए तो उसके अंदर तो वो है ही नहीं, ऐसा कन्विंस कर दिया है. तो एज अ मदर आपकी क्या जवाबदारी है? आपकी ये भी जवाबदारी है कि आपकी बेटी जब
बड़ी हो जाती है तो आप तो जानते ही हैं आजकल बहुत क्राइम्स होते हैं टुवर्ड्स वुमेन, टुवर्ड्स विमेन चिल्ड्रन। जो छोटी छोटी लड़कियां हैं उनका इतना हम सुनते हैं, हम क्या बोलते हैं कि गवर्नमेंट को बोलो ये करे, गवर्नमेंट को बोलो वो करे, इन्होंने मदद करनी चाहिए, रास्ते के चलते आदमी ने मेरी बेटी की मदद करनी चाहिए, मेरी मदद सब लोगों ने करनी चाहिए। लेकिन मैं कभी खुद की मदद नहीं करूँ, मैं हमेशा डिपेंडेंट रहूँगी किसी ना किसी की मदद के लिए। तो हम ऐसा क्यों सोचते हैं कि अगर पहले आपको ये कन्विंस किया था पूरे वर्ल्ड ने कि लड़की पढ़ नहीं सकती, तो कितनी सारी ऐसी औरतें थी, पुराने हिस्टोरिक हमारे हैं, मेरी हिस्ट्री मतलब मुझे इतने वर्ड्स याद नहीं पर ऐसे थे, हाँ सावित्रीबाई फुले थे। तो उन्होंने वो प्रूव करके दिखाया कि ऐसा जरूरी नहीं है, एक लड़की पढ़ भी सकती है। तो सरस्वती आ गई, तो चलो वो एक शुरू हो गया कि लड़कियां पढ़ने लगी। फिर दूसरा आया कि उसके अंदर वो पैसे नहीं कमा सकती, सो लक्ष्मी कमाने का जो एक उसमें होना चाहिए वो नहीं है, वो खाली पढ़ लिख सकती है और घर संभाल सकती है। तो ये भी चीज़ें कहीं ना कहीं हम लोगों ने सोचा कि आज हम क्या सोचते हैं कि मी काम नहीं करना, मी माझ्या नवऱ्याचं ह्याच्यावर। फिर आपके ऊपर क्या एक डिपेंडेंसी ये आ जाती है कि जैसा आपके घर में बोलेंगे आपको वैसा ही करना पड़ेगा, क्योंकि आगे चल के अगर कुछ तकलीफ आई तो आप फाइनेंशियली इंडिपेंडेंट है ही नहीं कि आप अन्याय के विरुद्ध कुछ बोल सके। आज मुझे मालूम है ये टॉपिक एकदम आपको लगे कि कुटुंब के एकदम व्यतिरिक्त नहीं, ये कुटुंब के अंदर ही है। हमने ही हमारे आजू बाजू के फैमिली वालों को ये बताना है कि हमारे पास ये चीज़ है और हमारी चॉइस है ये कि हम ये नहीं करना चाहते। तो ये चीज़ उनको एक रियलाइजेशन आपको तो ये देना चाहिए घर में, और आपने खुद ऐसे इंडिपेंडेंट रहना चाहिए कि भाई मैं आज अगर पढ़ लिखी हूँ तो मैं पैसे भी कमा सकती हूँ और मैं खुद की रक्षा खुद भी कर सकती हूँ। तो मेरा ये आज सबको ये रहेगा कि टुडे और वुमेन्स डे, आप एज अ मदर और आप एज अपनी आपकी छोटी डॉटर्स हैं या आपके आजू बाजू की बहन है या जो भी एज ग्रुप है, आपने सब लोगों ने डिसाइड करना चाहिए कि आपके हर दूसरे परिवार वालों को या आपके घर में सबको बोलोगे कि मेरी बेटी जब 5 साल की हो जाएगी या 6 साल की हो जाएगी, मैं उसे सेल्फ डिफेंस के कैंप में भेजूंगी या मैं उसे सेल्फ डिफेंस करना सिखाऊंगी। ये बहुत ज़रूरी है आज, क्योंकि सब क्या बोलते हैं कि कोर्ट में जाएंगे, पुलिस में कंप्लेन करेंगे, ये करेंगे वो करेंगे, लेकिन जब वो तकलीफ में होती है तब उसके पास आजू बाजू में कोई नहीं होता, तब तो उसने खुद का मदद खुद ही करना है। तो ये चीज़ अगर आप नहीं सोचेंगे तो कौन सोचेंगे, क्योंकि जवाबदारी संस्कार देने की किसके ऊपर है, लेडीज के ऊपर है, बराबर है। तो आप अगर अपनी बेटियों को ये बताएंगे कि भाई कोई मदद करने नहीं आएगा, खुद की मदद खुद करना सीखो, ये अब जो डिपेंडेंसी है उसे खत्म करो, तो जब तक ये संस्कार आप उसके अंदर नहीं डालेंगे वो ये नहीं समझेगी, क्योंकि उसे तो पहले से ही डरा के रखा हुआ है, किसी के सामने ये मत बोलो वो मत बोलो, ऐसे मत बैठो, ऐसे मत खाओ, ऐसे मत करो वो मत करो। क्या नहीं करना है वो सब बता देते हैं, लेकिन क्या करना है वो हम बताना भूल जाते हैं। पर ये चीज़ एज अ वुमन आप सब लोगों ने सोचना चाहिए कि आज मेरी बेटी मेरी जवाबदारी है, तो मैं उसे इतना स्ट्रांग बनाऊं कि हाँ ठीक है, सरस्वती भी आए, लक्ष्मी भी आए और उसके अंदर शक्ति भी आए, और जब ये तीनों कॉम्बिनेशन उसके अंदर रहेंगे, कोई ऐसा आदमी नहीं है इस दुनिया में जो उसके ऊपर उंगली उठा सकता है या उसको कुछ कर सकता है, क्योंकि वो जानता है कि उसके अंदर ये तीनों चीज़ें हैं जिसके कारण वो ऐसा समझने की शक्ति हमारे पास है। एक आदमी होता है ना, वैसे सोचता है कि मेरे पास ये शक्ति है, इसके पास वो शक्ति नहीं है, इसीलिए मैं ठोक जमा सकता हूँ किसी औरत के ऊपर। ये सही नहीं है, उसके अंदर भी है, लेकिन आप ये चॉइस रखते हैं कि मैं ये करूँ या ना करूँ, पर इसका मतलब ये भी नहीं है कि हमने उसका दुरुपयोग करना चाहिए। अभी आज हम बहुत सारी चीज़ों के बारे में बात करते हैं, वुमेन एम्पावरमेंट, फेमिनिज्म, ये सब चीज़ें आप बहुत सुनते होंगे न्यूज़ के अंदर, सब हर एक चीज़ में बहुत सारे लोग झगड़ा करते हैं, विमेन बोलती हैं कि कितना पेट्रियार्कल सोसाइटी है, पेट्रियार्कल मीन्स ऑल मैन ओरिएंटेड सोसाइटी, कि आदमी डिसाइड करेगा कि औरत में क्या करना चाहिए। ये चीज़ भी सही नहीं है। अगर आप देखेंगे तो सबसे ज़्यादा अन्याय अगर कोई औरत पे कोई करता है तो वो खुद एक औरत ही होती है, टू बी ऑनेस्ट। आज आप घर में आपके बहू है या आप सास हो, खुद आपकी बहू आप पे अन्याय करेगी, आपकी सास आपके ऊपर अन्याय करेगी। कोई आदमी को तो इस चीज़ों के लिए पढ़ा ही नहीं है, वो तो घर में आते हैं, काम करके थक के आते हैं, खाना खाते सो जाते हैं। लेकिन घर के अंदर रहने वाले कौन दो लोग हैं, सासू वाली
सून बरोबर आहे. सासू म्हणून तुम्ही काय करणार, मेरी बेटी पढ़े, मेरी बेटी कमाए, मेरी बेटी एकदम मस्त रहे और जमाई को मेरे हाथ में रखे, ये वो बोलेगी अपनी बेटी को. लेकिन जब उसकी सून घर में आएगी और वो जमाने की कोशिश करेगी तो वो बोलेंगे कि ऐसी हिम्मत कैसे की तुमने, और वो झगड़ा करके. तो ये चीज जो है ना कि मैन इज अ प्रॉब्लम, मैन इज नॉट अ प्रॉब्लम, वुमन इज अ प्रॉब्लम. बिकॉज वुमन को जब ये 3 चीजें मिल जाती है ना तो वो उस चीज का एकदम उपयोग करना चाहती है कि अब मैं घर में मैं पावरफुल हूँ एकदम और मैं हर चीज में मेरा ठोस जमा हूँ. तो क्या हो जाता है अभी वैसे अगर आप देखा है तो आजकल आप देखेंगे मेरी बेटी शादी करके जाए तो आप सब क्या बोलते हैं कि मुलगीच असावी. का म्हणतात असं की लड़की चाहिए एकदम वैसे, क्योंकि वो जानते हैं कि आगे चल के बेटा तो छोड़ देगा, बेटी तो मुझे संभाल लेगी. अरे वही की वही चीज हो गई है भी. वो भी किसी के पति है, कोई लड़का है जिसके साथ शादी करके आ रही है, तो अगर वो आपको संभाल रही है तो लड़के के माँ बाप को ऑब्वियस से बाहर निकाल रही है. तो आप तो वही कर रहे हैं जो आप बोल रहे हैं कि लड़का कभी संभालता नहीं है, पर आपके यहाँ भी लड़की आई तो आप कौन सा उसे ऐसा कुछ समझा रहे हो कि तू ऐसा मत कर. तुम भी वही बोल रहे हो कि भाई मुझे संभाल लेना, तू त्याच्या आई वडिलांचं मला काही घेणं देणं नाही. मग आता आप खुद ही ये सिखाओगे और बाद में आप खुद ही प्रीच करोगे उसको, उसका कुछ मतलब नहीं होगा. सो ये जो अन्याय औरत टू औरत है ना, ये अन्याय खत्म होना चाहिए. तो अगर सपोजिंग अभी ऐसे आप सब बोलते होंगे आपको कि माणूस असा आहे, माणूस असा आहे, ह्याच्यावर हे झालं त्याच्यावर ते झालं, किसी का हम उपयोग लेते हैं, ये सब चीज़ें बहुत चलती है. आप अगर देखेंगे, अगर आपको ये नावडेज बहुत ऐसा रहता है कि ह्यांचं ह्यांच्यावर आहे, त्यांचं त्यांच्यावर आहे, काही ना काहीतरी बोलतात ते. लेडीज ही लेडीज के बारे में बोलती है, क्योंकि अगर सपोज आज कोई औरत है उसका अगर नाम खराब हुआ है कहीं पे तो गॉसिप जो होता है ना, गॉसिप मतलब गॉसिप को आप क्या बोलेंगे, हाँ चुगली. चुगली जो वर्ड है तो भी वेरी बहुत ही सादा वर्ड है ये चुगली. लेकिन ये चुगली कोई बच्चे या मैन नहीं करता, ये औरत ही औरत के बारे में चुगली करते की असं असेल तिचं म्हणूनच ती अशी आहे, असं झालं असेल म्हणूनच तिचं लग्न झालं नाही, असंच असेल म्हणून तिचे कामावर लय तिचं नाव आहे, तिला करत असेल काहीतरी, फिरत असेल कुणासोबत. हे सगळं बोलतं कोण, आपणच बोलतो त्यांच्याशी और उनके बारे में, और फिर ऐसा फैला देते क्योंकि आपको उसका सहन नहीं हो रहा है तो आप ये सीटू करते कि सारी दुनिया में उसको तकलीफ हो. बस तो यहाँ पे रिस्पॉन्सिबल कौन है, एक महिला ही महिला के लिए रिस्पॉन्सिबल. तो एज ए महिला अगर हम कुछ नहीं कर सकते तो एक दूसरी महिला के बारे में हम कुछ ना बोल के चुप रह सकते हैं. इतना एक काम हम कर सकते हैं. इस तरह से अगर हम बेसिक सपोर्ट शुरू करें ना तो आज हर महिला को कोई तकलीफ नहीं. आज अगर आप सास हैं या घर में आपकी 2 बहुएं हैं और आप अगर उनको बोले कि मेरी बेटी जैसे रहती है मैं तुझे भी वैसे ही रखूंगी, खाली बोलिए मत, करके दिखाइए, मैं 100% आपको बोलती हूँ आपकी सारी तकलीफें नहीं खत्म हो जाए. और सबसे बड़ी चीज क्या है कि अगर आप बेटी की माँ हैं तो आप उसके संसार में प्लीज इन्वॉल्व मत होइए. जिस दिन एक माँ उसकी बेटी के संसार में इन्वॉल्व होती है, अगर वो इंडिपेंडेंट भी होना चाहती है तो आप उसको होने नहीं देंगे. क्योंकि इंडिपेंडेंस का मतलब क्या है उस मामले में कि इंडिपेंडेंस विल भी खाली मेरी बेटी की तरफ से इंडिपेंडेंस, लेकिन जमाई का इंडिपेंडेंस खत्म, उसको कोई इंडिपेंडेंस नहीं, क्योंकि उसने तो मेरा सुनना है. बेटी तो मेरा ना सुने, वो बिंदास घूमती रहे, सब चलेगा, लेकिन जमाई ने उसने मेरा सुनने का, उसके माँ बाप का नहीं सुना. तो इंडिपेंडेंस है तो दोनों तरफ से दीजिए, आप भी मत इन्वॉल्व होइए और उनको भी इन्वॉल्व मत होइए. तो आज जो अगर हमारे पूरे समाज में बोलते सब लोग अपने माँ बाप के बिना रहना चाहते हैं. क्यों, कौन रिस्पॉन्सिबल है ये सब चीज़ों के? एक महिला ही रिस्पॉन्सिबल है, क्योंकि अगर वो घर में रोज झगड़ा करेगी, उठ के झगड़ा, सोए झगड़ा, खाने में झगड़ा, आज तूने ये क्यों बनाया, मुझे ये खाना था, आज तूने खाने में नमक क्यों कम डाला, आज ये मेरी फेवरेट सब्जी थी पर तूने तो तेरी फेवरेट बनाई, खत्म, यहीं पे शुरू. दिन भर वही करके आदमी तंग आ जाता है और फिर वो क्या होता है, बेगड़ रहो, खत्म. सो अभी एक चीज मैंने ये बताई कि वुमन एम्पावर्ड कैसे होनी चाहिए, कि आपको आपकी बेटी को क्या क्या सिखाना है. जैसे कि मैंने आपको बोला शक्ति भी बहुत जरूरी है, सेल्फ डिफेंस भी बहुत जरूरी है. और दूसरा मैंने आपको ये बताया कि एज अ वुमन आपकी क्या रिस्पॉन्सिबिलिटी है दूसरी वुमन की तरफ. आज आप अपने ये सब टीचर्स ही हैं, आई थिंक सो,
सारे टीचर्स हैं, कोई पालक भी है इसमें, पेरेंट भी है। सो एज पेरेंट, टीचर्स, अगर आप आए और आप अगर प्यार से अपने एज अ पेरेंट आप अगर आप टीचर को प्यार से बोलेंगे ना कि प्लीज़ मेरे बच्चे का तो ख्याल ज़्यादा रखना, हर कोई माँ बाप को ऐसे लगता है। वही चीज़ अगर आप जोर से बोलेंगे तो क्या बोलेंगे, बकते भी, सामते भी। लेकिन अगर आप प्यार से बोलेंगे तो बोलेंगे ठीक है, मैं ज़रूर इस बारे में सोचूँ, नहीं तो वो बात भी नहीं करना चाहते आपके साथ। सो सेम थिंग, आप किस तरह से एक दूसरे वुमन के साथ बिहेव करते हो वो डिसाइड करेगा कि आगे चल के आपके साथ क्या होगा, ठीक है। और अभी एक चीज़ ये बोली मैंने कि एज अ वुमन योर रिस्पॉन्सिबिलिटी इज टू मेक योर डॉटर्स शक्ति के साथ एकदम सेल्फ डिफेंस जो है। अभी हमारा फर्स्ट थिंग था सरस्वती हो गई, लक्ष्मी हो गई, अभी शक्ति का टाइम आया है, क्योंकि आपको ये बैलेंस रखना है इस दुनिया में। बैलेंस रखने के लिए दोनों जगह को पता होना चाहिए कि इसमें भी शक्ति है, मुझ में भी शक्ति है। अगर इसका बस चला तो ये शक्ति मेरे खिलाफ भी यूज हो सकती है। जिस दिन ये पता चल जाता है उस दिन आदमी एक स्टेप पीछे ले लेता है कि मैं ये नहीं करूँगा, क्योंकि आज आपका बॉस, पहले जो बॉस उनके मेल बॉस होते थे, अब फीमेल बॉस होते हैं। तो एज अ फीमेल आप बॉस बन गए तो वो जानते हैं कि अगर एक औरत का मन में आ गया तो कुछ भी कर सकती है। वैसे ही आपके अंदर शक्ति नहीं है, ये खत्म कर दीजिए। यू कैन बी फिजिकली, आप उतने ही स्ट्रांग है जितना एक मैन है, ओके। खाली इतना चीज़ है कि आपको आपके अंदर का वो फिजिकल एक्टिवेट करना है। इसलिए मैंने आपको बोला कि फेमिनाइन एनर्जी एंड मैस्कुलाइन एनर्जी बोथ आर इक्वली इम्पॉर्टेंट, और वो दोनों आपके अंदर है, आपको खाली उसको एक्टिवेट करना है। तो वो एक जवाबदारी बोल के आज वुमेन्स डे पे आप ये सब लोग ठान लीजिए कि मेरी बेटियों को मैं दूसरा कुछ सिखाऊं ना सिखाऊं, लेकिन रास्ते पे अगर अकेली जा रही है तो सेल्फ डिफेंस को सिखाओ। एटलीस्ट उतना सेल्फ डिफेंस तो आना चाहिए कि अगर वो एक तकलीफ में तो उसमें से भाग तो सके, एटलीस्ट दैट मच। सो एज अ वुमन। और दूसरा, ज़्यादा मैं वक्त नहीं लूँगी आप लोगों का, लेकिन हम इन्फ्लुएंस, आजकल आप देखते होंगे ना टिकटॉक, फेसबुक, सोशल मीडिया एक क्रेज बन गया है। आप अपने बेटियों को या आप खुद क्या इन्फ्लुएंस लेते हो उसके ऊपर भी आपका आगे का डिसाइड होता है। सीरियल्स है, हम आजकल सीरियल्स देखते हैं, कुछ भी दिखाया जाता है उसमें, लेकिन हम क्या हम उसको रियलिटी समझते हैं। अभी आपकी जो भी डॉटर्स हैं या सन्स हैं, आपके बेटों की तरफ भी आपकी उतनी ही रिस्पॉन्सिबिलिटी है कि आप उसे संस्कार दें कि भाई अगर कोई औरत ऐसे दिखती है तो आपको किस तरह से तकलीफ में है तो मदद करनी चाहिए। ये सब चीज़ें तो ठीक है, लेकिन किस तरह की मूवीज़ वो देख रहे हैं, किस तरह का टिकटॉक पे वीडियोस देख रहे हैं, ये भी आपकी एक रिस्पॉन्सिबिलिटी है कि आप उस पर वॉच रखें कि वो कहाँ से इन्फ्लुएंस ले रहे। आज कुछ मूवीज़ ऐसी आती है जिसमें दो तरह का होता है, एक इसमें हम झांसी की रानी देखते हैं, एक इसमें हम कोई डॉन देखते हैं, लेडी डॉन। आपको क्या बनाना है आपकी बेटी को, वो आपके ऊपर डिपेंड करता है, और आप इस कौन सी मूवी में से उसको इन्फ्लुएंस आप बोलना चाहते हैं कि ले, वो भी आपके ऊपर है। सो मूवीज़ के बिना तो आप जानते हैं एंटरटेनमेंट इज सच ए बिग इंडस्ट्री कि उसके सिवाय आजकल बच्चे, आप रोता भी है बच्चा तो बोलते अच्छा ये देख ले, वीडियो देख ले और चुप हो जाए। खाना खाना है, खाना नहीं खा रहे, अच्छा ठीक है मैं कुछ टिकटॉक पे लगा देती हूँ, यूट्यूब पे लगा देती हूँ, चालू है, देखते रहे और खा लें। सो एज अ वुमन व्हाट इज योर रिस्पॉन्सिबिलिटी में इन्फ्लुएंस की बात आती है, तो आपको अपने बच्चों को क्या बनाना है ये अभी मूवी इंडस्ट्री वाले डिसाइड करते हैं। तो आपके बच्चे रोज क्या देख रहे हैं वो एक जवाबदारी आपकी एडिशनल मूवी है। पहले तो क्या था, बच्चे बाहर खेलने चले जाते थे, खेल कूद के आ जाते थे, कुछ भी लगता नहीं था। लेकिन अब दिन भर वो घर में बैठे रहते, दिन भर उनको मोबाइल चाहिए, दिन भर टीवी देखना है। टीवी के अंदर भी हम कार्टून ऐसे लगाते हैं जिसमें वो थोड़ी ऐसी डॉन टाइप्स की भाषा बोलते हैं कार्टून्स भी। सो व्हाट टाइप ऑफ इन्फ्लुएंस आपको देना है ये आपकी रिस्पॉन्सिबिलिटी, मतलब कितनी रिस्पॉन्सिबिलिटी है ना एक लेडीज के ऊपर। ये भी मेरा, वो भी मेरा, ये भी मैं करूँ, वो भी मैं करूँ, थक जाते हैं। सो एज अ वुमन लाइक आई सेड द बेसिक दैट वी कैन डू इज कि हम कॉलीग्स जो है अपने, मतलब एक औरत और औरत, उसके साथ हम कैसे रहें, हम किस तरह से दूसरी औरत को एम्पावर कर सकते हैं, वो हमारे घर से शुरू करो। पहले अपने घर से अपनी बेटियों को एम्पावर करो, फिर अपनी बहुओं को एम्पावर करो, खुद एम्पावर
गिविंग पावर। ओके, मैंने जैसे अभी सास बहू का बोला ना, जैसी बहू आती ना आता ही मजा पावर सबकी टेंशन मेरा पावर छीन जाए। तो ये जो पावर का देना है, ट्रांसफर ऑफ पावर, हमेशा तकलीफ होती है, लेकिन वक्त वक्त पे ये होना चाहिए। सो अगर ये होगा, चेंज आएगा, पावर चेंज होगा, ये डिस्ट्रीब्यूट होगा। तो टू बी ऑनेस्ट, पावर कैन बी डिस्ट्रीब्यूटेड। बांट दो, पावर को बांट दो, कुछ पावर उसे दो, कुछ पावर उनके पास रखो, कुछ पावर घर वालों को दे। अगर ये इस तरह से बटा हुआ रहेगा ना, तो सब साथ में मिलके रहेंगे और घर तोड़ने की बात कभी नहीं करता। तो ये जो कुटुंब वर्ड है ना, सी एज अ मैन इज ऑलवेज एन इनसेंसिटिव पर्सन। उन्हें कुछ टाइम नहीं है उनके पास, ऑलरेडी काम में इतना लोड चल रहा है, घर कुटुंब साथ में रहना चाहिए नहीं रहना चाहिए सोचने का भी टाइम नहीं है। लेकिन एक औरत के पास ये वक्त है, क्योंकि वो सेंसिटिव है, इमोशंस है उसके, तो वो कुटुंब संभालने का काम वो एक औरत के पास दे दिया जाए। तो एज अ औरत आई वुड नॉट से कि आपने ये छोड़ देना चाहिए कि आप अपने हस्बैंड से एक्सपेक्ट ना करें कि वो घर की जवाबदारी है। मुझे ये पता है कि हमारे समाज में, जैसे गुजराती में, हमारे इसमें काम बांट लेते हैं। जैसे आज मैं आज खड़ी हूँ, आई एम इंडिपेंडेंट, नॉट मैरिड, बट माई फादर, मैं जब ये 7th स्टैंडर्ड में आई थी, सबसे पहले उन्होंने मुझे बोला कि जाओ सेल्फ डिफेंस के कैंप में। तो मैं सेल्फ डिफेंस के कैंप में 1 महीने के लिए गई थी। फिर उन्होंने टाइकोंडो के क्लासेस लगाए थे कि जाओ सीखो टाइकोंडो। सो टुडे इफ यू टेल मी कि मैडम आप सेल्फ डिफेंस अकेले कैसे घूमते हो, मेरे को ये पता है कि मेरे साथ कुछ होगा तो मुझे कैसे डिफेंड करना है। तो मेरे फादर ने ये किया है, मेरे फादर मुझे सपोर्ट करते हर एक चीज में। तो आपके भी हस्बैंड हैं या आपके भाई हैं, जो भी आपके घर में एक मैन है, उन्हें ये जानिब करून देने कि उनकी भी ये जवाबदारी है कि उन्होंने भी घर में हाथ बटाना है। आज मैं अगर बीमार होती हूँ तो मेरे फादर मेरे लिए चाय बनाते हैं। मेरे फादर मेरे लिए एक आधे बार उनको कुछ दूसरा आता नहीं खाना बनाने, लेकिन मैगी बना लेते हैं। तो ऐसा बोल देते हैं कि क्या है, नमक पानी तो डालना है, डाल के बना देता हूँ। तो मेरे लिए उतना टेक केयर वो कर लेते कि बेटा मुझे ये तो नहीं आता, इतना बना देता हूँ, ठीक हो जाएगी। फिर थोड़ा सा एनर्जी आ जाएगी तो देख लेंगे बात। तो ये आपके घर में हो रहा है क्या? अगर नहीं हो रहा है तो वक्त आ गया है कि आप बोलो कि ये करो, आज मैं बीमार हूँ, मेरे लिए चाय बना। घर में झगड़े होंगे कि मतलब मुझे कैसे बोलती है चाय बनाने की। तो ये चीज अगर आप अपने पति को नहीं बोल सकते तो अपने बेटों को तो सिखाइए। एटलीस्ट वो जब बड़े होंगे तो उनकी बीवियों के साथ ऐसा नहीं करेंगे। आज अगर आपके ऊपर डोमेस्टिक वायलेंस हो रहा है, पति हाथ उठाते हैं या कुछ होता है, ये चीज आपके बेटे सीखते हैं। अगर आप वो अन्याय सहन करेंगे तो कल उठ के वो दूसरी औरत के ऊपर अन्याय करेंगे। मैंने आपको अभी बताया कि औरत ही औरत के लिए रिस्पॉन्सिबल है। आप सहन करो तो वो बच्चे भी वही सीखेंगे और वो आगे चल के दूसरी औरत के साथ भी वही करेंगे। और ये जो माइंडसेट, और एक चीज है, माझ्यासोबत झाले म्हणून तुझ्यासोबत पण व्हावं, ये जो माइंडसेट है वो भी आपको खत्म करना है। ठीक है? सो आई होप आई हैव सेड इनफ अबाउट एम्पावरमेंट, अबाउट एनर्जी। सो आपको जितना भी मैं बोल सकती हूँ इन्फ्लुएंस एज अ पर्सन मैंने करने की मैं कोशिश करती हूँ। और इसी से मैं आज का हैप्पी वुमेंस डे टू ऑल ऑफ यू। एंड आई होप यहाँ से आपका सबका एकदम अच्छा डेवलपमेंट हो और हमारे पूरे समाज के अंदर ये बैलेंस एक आए जहाँ दोनों मिल के साथ में रहें और हमको ये प्रूव करने की जरूरत ना पड़े कि मैं एक औरत हूँ और वो एक द अदर पर्सन इज अ मैन। You don't have to prove, it should just be there. So enough said and also सबको thank you। आप सब लोगों ने सुना। मैंने थोड़ा सा लैंग्वेज का प्रॉब्लम है, मेरा बैरियर है, लेकिन मैं कोशिश करती हूँ कि आप तक पहुँचे जो भी बात मुझे पहुँचानी है। और सब टीचर्स, केशवराज स्कूल, ऑल ऑफ यू, थैंक यू सो मच मुझे यहाँ बुलाने के लिए। अभी मुझे ऐसा रिक्वेस्ट आया कि एक सॉन्ग गाना चाहिए मुझे। सो आई डू सिंग। मेरे मदर जो थे वो बहुत अच्छे सिंगर थे। अभी शी इज़ नॉट देयर, शी इज़ पास्ड अवे, पर
धन्यवाद ताई. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अर्चनाताई यांनी आपल्या सर्वांना आरोग्य संबंधी खूप छान अशी माहिती सांगितली आहे. जर आपल्या कोणाचे प्रश्न असतील तर विचारायला काही हरकत नाही. कोणीही उभं राहून आपला प्रश्न विचारू शकतात. आरोग्याविषयी जर कोणाला विचारायचं असेल तर विचारू शकतात. आहेत का प्रश्न? ठीक आहे, कोणाचेच प्रश्न नाहीत असं समजते मी. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा भाग आभार प्रदर्शन यासाठी मी सौदागर बाई यांना विनंती करते. सर्वप्रथम मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ अर्चनाताई, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा वैशालीताई व माझ्या समोर असलेले सर्व पालक यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सौ अर्चनाताई या आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्या व शरीरासाठी आवश्यक असलेला आहार, व्यायाम याबद्दल माहिती सांगितली. तसेच महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे याबद्दल अतिशय समर्पक शब्दात त्यांनी आपल्याला माहिती दिली. याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे ऋण व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ वैशालीताई या आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्या व आपण व आपल्या सर्व मुलींनी इंडिपेंडंट राहिलं पाहिजे असे संस्कार आपण आपल्या मुलींवर केले पाहिजेत. तसेच महिलांनीच महिलांचा आदर केला पाहिजे असे सांगून त्यांनी अध्यक्षीय समारोप केला. याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे ऋण व्यक्त करते. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठ शिक्षिका सौ सूर्यवंशीबाई या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे मी ऋण व्यक्त करते. माननीय मुख्याध्यापक हेमके सर यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन व सहकार्य केले याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करते. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचेही आभार. आपण सर्व पालक आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात याबद्दल शाळेच्या वतीने आपले सर्वांचे ऋण व्यक्त करते व या ठिकाणी थांबते. धन्यवाद. यानंतर वैशालीताईंना विनंती करते की त्यांनी एक गीत सादर करावं. ग्रुप आप लोगों को ये गाने से जरूर शक्ति मिले. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी
भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, मन का विश्वास कमजोर होना। धन्यवाद ताई. यानंतर या कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने होईल. शांती मंत्रासाठी सौ मोठे गौरव होईल. सर्वांनी कल्याण मंत्रासाठी ताट बसायचंय. सगळ्यांनी हात जोडायचे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवाद. सर्वांचे पुनश्च एकदा आभार. आणि एक विनंती आहे, बाहेर आपल्या विद्यालयाच्या एक स्टॉल लावलेला आहे, त्यामध्ये महिलांसाठीची काही पुस्तकं आहेत ते आपण तिथे पाहू शकता आणि खरेदी करू शकता. 101 श्रेष्ठ महिला आणि महिलांसाठी संस्कार दीपिका नावाची पुस्तकं आहेत. त्याचं शुल्क 150 रुपयांमध्ये 3 पुस्तके उपलब्ध आहेत. जर कोणाला घ्यायची असतील तर स्टॉलवर पाहू शकता.